तर ठीक आहे, काही कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली असू शकते म्हणून त्यांनी तसं स्टेटमेंट दिलं असेल. सर, एक खासगी वृत्तपत्राला शरद पवार यांनी मुलाखत दिली आणि त्यांनी म्हटलेलं आहे की काही आमच्या गटाचे काही लोक याची इच्छा आहे आमदारांची की तिकडे जायला पाहिजे, अजितदादांसोबत जायला पाहिजे. असं आहे की माननीय शरद पवार साहेबांनी जे काही वृत्तपत्राला जे त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये जे स्टेटमेंट दिलं, तर ठीक आहे, काही कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली असू शकते म्हणून त्यांनी तसं स्टेटमेंट दिलं असेल. पण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आमचा आहे तो कशा पद्धतीनं मजबूत करायचा, पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढे आता निवडणूक आहे त्याला कसं सामोरं जायचं, या सर्व बाबतीत आमच्या पक्ष स्तरावर जयंतराव पाटील आणि आमच्या सर्व लोकांच्या चर्चा चालू आहेत. सर, काही कार्यकर्ते आहे की त्यात आमदार आणि खासदारांचा समावेश आहे कारण की कसं आहे, काही आता माननीय पवार साहेबांना आमदार भेटत राहतात, खासदार भेटत राहतात, कार्यकर्ते भेटत राहतात, तर काहींनी आपली भावना व्यक्त केली असेल. पण ही जरी भावना व्यक्त केली असेल तरी पण आम्ही पक्ष म्हणून आमचा पक्ष आपल्याला अजून कसा मजबूत करता येईल या दृष्टीनं आम्ही पक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे या दृष्टीने काम करतोय. त्याचा त्यांनी शरद पवार साहेबांच्या या वक्तव्याचा राजकीय अर्थ पण काढला जातो की पुढची तयारी तर नाही दादा गटासोबत जाण्याची, असं काही चर्चा सुरू आहे का असं तुमच्या लेवलवर? नाही, अशी कुठेही चर्चा नाही. मधल्या काळामध्ये आमची साहेबांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सुद्धा अशी कुठे चर्चा नाही. फक्त पक्ष आपला पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आपला सामोरं गेला पाहिजे त्याच्यासाठी चर्चा झाली आणि चांगल्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला लढायच्या आहे या बाबतीत सविस्तर साहेबांशी चर्चा झाली. सुप्रिया सुळेंनी नेमकं कुठं बसावं या संदर्भात तिने निर्णय घ्यावा असं स्वतः शरद पवार केंद्रामध्ये विरोधी पक्षांमध्ये लोकसभेत कुठे बसा, कुठल्या भागांवर बसावं, विरोधी पक्षाच्या की सत्ताधाऱ्यांचे, हे सुप्रियाताईंनी ठरवावं असे ठीक आहे, धन्यवाद. सर हिंदी में